हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर करतो, तर मस्त चमचमीत भाज्या सगळ्यांना आवडतात. तर त्यापैकी एक भाजी ते म्हणजे व्हेज मराठा. ज्यांना चमचमीत आणि झणझणीत आवडते त्यांच्यासाठी खास. तर अगदी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो त्या पद्धतीची भाजी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी चमचाभर जिरे, चमचाभर खसखस, 2 चमचे धने आणि त्याचबरोबर 3 ते 4 इथे मी हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक चक्री फूल, एक मोठी वेलची, एक दालचिनीचा तुकडा, 3 ते 4 लवंगा आणि 10 ते 12 काळी मिरी. तर हे सगळे जिन्नस चमचाभर तेल टाकून छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मसाले केव्हाही जास्त भाजायचं नाही, करपू द्यायचं नाही, फक्त त्याचा छान कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. 2 ते 3 बेडगी मिरची, 2 इथे मी मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे, म्हणजे मिक्सरला फिरवते वेळेस व्यवस्थित पेस्ट होतो. 1 इंचाचं आलं आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकून घेतलेले आहे, ते सुद्धा परतून घेतलेले आहे. 2 चमचे इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे, 2 चमचे तीळ आणि त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे इथे मी टोमॅटो यामध्ये चिरून टाकून घेतलेला आहे. सगळं मिक्स करूया. आता हे जिन्नस आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं किंवा वाफून घ्यायचं आहे, म्हणजे हे सगळे छान वाफल्या गेलं पाहिजे, त्यासाठी करपू नये म्हणून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. झाकण लावूया. 2 ते 3 मिनिटासाठी छान असं वाफून घेऊया. तर या ठिकाणी इथे छान असं वाफून झालं की इथे मी टाकून घेतलेलं आहे 3 चमचे इतकं काजू. आता ते सुद्धा परतून घेऊया आणि झाकण लावून याला थंड करायला ठेवूया. थंड झालं की मिक्सरला याची पेस्ट तयार करून घेऊया. व्हेज मराठ्यासाठी कोफ्ते तयार करून घेण्यासाठी इथे मी 2 कप इतकं बारीक चिरून घेतलेलं कोबी घेतलेलं आहे, किसून घेऊ शकता आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे यामध्ये आता उकडून मग साल काढून त्याची किसून घेतलेलं आहे. सोबतच कपभर इतकं किसून घेतलेलं गाजर यामध्ये टाकलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचं शिमला मिरची ते सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे. आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून टाकून घेतले आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी चमचाभर जिरे, चमचाभर धने पावडर टाकून घेतली, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि सोबतच अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचे पूड टाकून घेतलेले आहे. 1 कपभर इतकं कॉर्नफ्लॉवर आणि कपभर इतकं बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर आणि पाव चमचा गरम मसाला टाकून हे सगळे जिन्नस छान व्यवस्थित तिंबून घेतलेलं आहे. तर या भाज्यांना स्वतःचं पाणी असतो, त्यासाठी दुसरं पाणी वापरायची काही गरज नाही. भाज्यांमध्ये सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं, लागेल तर पिठाचा वापर करायचा आहे. कोफ्ते करता येतील इतपत आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. जास्त वापर करायचा नाही पिठाचा किंवा कमी सुद्धा वापर करायचा नाही. जास्त पीठ वापरलं तर पिठाळ लागू शकते आणि कमी वापरलं तर पीठ तुम्हाला कोफ्ते करता येत नाहीत. तर त्यासाठी पिठाचा अंदाज घेऊन कोफ्ते करता येईल या पद्धतीने पीठ वापरायचं आहे. तर या ठिकाणी कोफ्ते लांबट गोळे या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर तळते वेळेस काय करायचं, मध्यम गॅस ठेवायचं आणि मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत हे कोफ्ते तळून घ्यायचे आहे. आलटून पलटून घ्यायचं आहे, घाई गडबड करायचं नाही, कारण हे जाड असतात त्यामुळे आतपर्यंत तळण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी कमी गॅसवर छान तळून घ्यायचं. लालसर तळून झालं की ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ज्या ताटामध्ये आपण हे कोफ्त्यासाठी पीठ तिंबून घेतलेलं होतं त्या परातीत किंवा ताटामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये यूज करायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो. ग्रेव्हीसाठी भाजून ठेवलेलं कांदा टमाटर जे होतं ते सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळे कोफ्ते तयार करून घेतलेलं आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले, साधारण 5 चमचे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान फुलू द्यायचं. त्यानंतर तयार करून घेतलेलं प्युरीचं जे वाटण होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर परतून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला हे जे वाटण आहे छान परतून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर इतकं गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया. आता याचे शिंतोडे उडू नये म्हणून झाकण लावून 1 मिनिट वाफून घ्यायचं. तेल हलकंसं साईडला सुटू लागलं त्यावेळेस 2 चमचे कसुरी मेथी हातावर चुरून यामध्ये टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत एकदा झाकण लावूया, आणखीन 1-2 मिनटं वाफून घेऊया. तर इथे छान सगळं छान व्यवस्थित वाफल्या गेलेलं आहे. तेलसुद्धा छान साईडला सुटलेलं आहे आणि सोबतच इथे 1-2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून टाकून घ्यायचं आणि आता यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. तर गरम पाणी टाकलं की रश्श्याला छान असा रंग येतो आणि त्याचबरोबर भाजीसुद्धा पटकन होते.
तर साधारण 2 ग्लास इतकं टाकून घेतलेलं आहे. तर इथे आपले कोफ्ते या पद्धतीने तयार झालेले आहे. छान खुसखुशीत झालेले आहे, आतून मऊ वरतून खुसखुशीत झालेलं आहे. तर यापैकी अर्धे कोफ्ते तर नुसतेच खाण्यात गेलेत, एवढे चविष्ट होतात. तर इथे आपला रस्सा सुद्धा छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर सुरुवातीलाच पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण कोफ्ते टाकलं की या रश्श्याला छान असा आणखीन दाटसरपणा येतो. तर पाण्याचं प्रमाण कमी वाटत होता, आणखीन एक अर्धा ग्लास पाणी गरम करून यामध्ये टाकलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. तर यामध्ये साधारण 1-2 चमचे इतकं दुधावरची साय फेटून टाकून घेतलेली आहे. तर रश्श्याला छान उकळी आलं की तयार करून घेतलेले कोफ्ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तर जे कोफ्ते आहेत त्याचे साईज दुप्पट झाले की समजायचं की आपले कोफ्ते छान असं शिजले गेलेलं आहे. तर इथे आपले कोफ्ते शिजल्या गेलेले आहे. आता आपण हॉटेल किंवा ढाब्यासारखं करत आहोत, त्यासाठी तडका देणं वरतून गरजेचं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण चमचमीत दिसलं तरच आपण भाज्यासुद्धा हॉटेल किंवा ढाब्यावर ऑर्डर करतो आणि तसेच आवडतात आपल्याला. तर कधी खाण्यासाठी अशी तडका देऊन खायला काही हरकत नाही. रोज रोज नको, पण कधी एक वेळेस खायला काही हरकत नाही. तर थोडंसं बटर छान गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. गरम झालं की यामध्ये लसूण पाकळ्या, बेडगे मिरची पावडर टाकायचं आणि ते जे फोडणी आहे तुम्ही सर्व करते वेळेस त्या ताटावर किंवा त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे दिसायला मस्त सुरेख दिसते. तर ढाबा किंवा हॉटेल पद्धतीच्या भाज्या असेच दिसतात, त्यामुळे अशी पद्धत वापरलेली आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.